जंतर मंतरचं जरी प्रकरण संपलं असलं, आंदोलन संपलं असलं तरी आज संसदेमध्ये सभागृहामध्ये पेपरफुटी प्रकरण विरोधातील कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आणि या विधेयकावरती आज चर्चा होती सभागृहामध्ये आणि या चर्चेला धरून काही प्रश्न उपस्थित राहतात। खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हाय पॉवर टास्क फोर्स जी आहे याची स्थापना करत आहोत, जेणेकरून जे पेपर आहेत किंवा त्या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा आहेत त्या देखील व्यवस्थित व्हाव्या, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा त्याच्यामध्ये बाजार मांडला जाऊ नये, त्यांचं भविष्य हे खराब होऊ नये। कारण नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 20 जणांनी प्राण गमावले आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळखंडोबा झाला। त्यासाठी ही सर्व सरकार तयारी करत आहे। सरकारने कठोरात कठोर कायदे करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची देखील स्थापना करणार आहे आणि स्पेशल हाय पॉवर टास्क फोर्ससाठी नंदन नलकेणी यांची स्थापना केली आहे। ते कोण आहेत तर ते इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत आणि आपण जे सर्व आधार वापरतो बायोमेट्रिक यंत्रणा त्याची ती सगळी यंत्रणा राबवतात UDAI, त्याच्यामुळे ती अतिशय विश्वासार्ह आणि भारतीय तंत्रज्ञानामध्ये नंदन यांचं नाव अतिशय प्रतिष्ठेचं मानलं जातं। अभ्यासू आणि या सगळ्या गोष्टी त्या तितक्याच गांभीर्याने घेतील, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची स्वतः निवड करून त्यांच्याकडे एक समिती गठीत केलेली आहे। दुसरीकडे नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ज्याच्याकडे 39 स्वतःचे असे कर्मचारी आहेत, त्यातील 15 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। खरं तर ह्या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा जेव्हा कंडक्ट केल्या जातात त्यावेळेस नॅशनल टेस्ट एजन्सीने आत्तापर्यंत 6 कोटी विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या परीक्षा केल्या आहेत, मात्र हलगर्जीपणामुळे सगळे पेपर फुटलेले आहेत। ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून 2024 साली के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती 7 लोकांची। के राधाकृष्णन कोण आहेत? ते इस्रोचे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली। त्यांनी सांगितले की पेपरलेस करा, अर्थात ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरवरती ह्या सगळ्या परीक्षा घ्या, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीत। तर तसं काही झालं नाही। 2024ला देखील पेपरफुटी प्रकरण झालं आणि असंख्य विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि हे नुकसान होतं आहे, पेपरफुटी प्रकरण समोर येतं आहे, मात्र याच्यावरती ठोस कायदे पाहिजेत, ते देखील आज संसदेमध्ये केले जात आहेत। त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर ती 1 कोटीवरून 10 कोटी झालेली आहे, 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे, मात्र आत्तापर्यंत अशीही कोणाला शिक्षा झालेली नाही। ठोस असं उदाहरण आपल्या देशाच्या पुढे नाही। आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरती ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यातली प्रमुख मागणी जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो तर झाला, त्यांच्याकडे खातं दिलं प्रल्हाद जोशींकडे आधीच एक खातं आहे, त्याच्यामुळे खात्याकडे कसे बघतायत, किती गांभीर्याने घेत आहेत हा देखील प्रश्न आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या भाषा राष्ट्रीय लेवलच्या परीक्षा देतात त्या पेपरफुटी प्रकरणाला सामोरं जावं लागतं, त्यांच्या स्वप्नांचा सगळा चक्काचूर होतो। त्याच्यामुळे सरकार किती गांभीर्याने घेतं आहे, कारण नॅशनल टेस्ट एजन्सीची जी अवस्था आहे ती दयनीय। आतापर्यंत रॉज ॲव्हेन्यू दिल्लीच्या कोर्टामध्ये 47 जणांवरती ह्याच्याशी देखील कसून चौकशी सुरू आहे, त्याची तपास यंत्रणा देखील काम करते आणि ह्याचा लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करणार आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फास्ट ट्रॅकवरती आत्तापर्यंत 2012, 2008 आणि 2024 या ज्या घटना घडलेल्या, 12ला दिल्लीतील निर्भया प्रकरण असेल, 8ला 2008ला कसाब प्रकरण असेल आणि 24ला आता कलकत्ताचं डॉक्टरांचं प्रकरण असेल, हे त्यांनी फास्ट ट्रॅकवरती दिलं होतं। मात्र आता जी काही पेपरफुटी प्रकरणात झालेलं आहे ते देखील फास्ट ट्रॅकमध्ये यावं, याच्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, तपास यंत्रणा, त्याच्यानंतर लागणारे त्याला वकील, न्यायाधीश, त्याच्यानंतर सगळा स्टाफ याची कशी रचना करणार आहे, ते कशा पद्धतीने जागा उपलब्ध करणार आहेत हा देखील मोठा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांनी एक मागणी केली ती मान्य झाली, मात्र त्यांच्या पुढचे हे प्रश्न अधिक गांभीर्याने आहेत। सरकारला देखील याचं गांभीर्य आहे, कारण एखादी अशी घटना घडली आणि ती विद्यार्थ्यांनी जर हातात घेतली तर राजीनाम्याशिवाय गत्यंतर नाही, आता ओळख सगळी पटलेली आहे। त्याच्यामुळे आणि विद्यार्थ्यांवर देखील दबाव वाढत आहे, कारण पंजाबमध्ये देखील पेपरफुटी प्रकरण झालं, त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील पेपरफुटी प्रकरणातून पंजाबमध्ये देखील आवाज उठवा असे देखील वारंवार सांगितलं जातं आहे। सोशल मीडियावरती याची ताकद आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। मात्र जरी राजीनामा झाला तरी हे प्रश्न अनुत्तरित राहतात, कारण आत्तापर्यंत असं पेपर फुटल्यानंतर कोणाला तरी कठोर शिक्षा झाली याचं ठोस उदाहरण या देशामध्ये नाही, ते आपल्याला अधिक करावं लागेल। सरकार जरी किती सातत्याने प्रयत्न करत असलं मात्र पेपरफुटी प्रकरणं होतात, कारण 2024मध्ये ऑनलाईन परीक्षा घेणार होते, बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करणार होते, त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली दिसत नाही। त्याच्यामुळे या प्रकरणावर सरकार आता किती गांभीर्याने या सगळ्या गोष्टी करत आहे आणि आंदोलन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रकरणामध्ये किती ताकद उरली आहे हे येत्या काळातच समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, नवी दिल्ली।